मोहीमेच्या सुरुवातीलाच राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची बातमी समोर येते। धनंजय मुंडेंनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी पार पडणार आहे। करुणा मुंडे प्रकरणातील कोर्टाच्या आदेशांना धनंजय मुंडेंनी आव्हान दिलंय। दरम्यान करुणा मुंडेंना 2 लाखांची पोटगी देण्याचे वांद्रे कोर्टाने आदेश दिले होते। या प्रकरणात धनंजय मुंडेंनी आव्हानात्मक याचिका दाखल केली आहे। त्या संदर्भातली आज सुनावणी पार पडणार आहे। करुणा मुंडे सध्या आमच्या सोबत आहे। ताई, आज तुमची याचिकावर सुनवाई होणार आहे। काय याचिका दाखल केली होती आणि काय अपेक्षा आहे तुम्हाला? जैसे की याचिका दाखल केली होती मी कोर्टामध्ये, बेंड्रा कोर्टामध्ये। त्याच्यामध्ये मी हेच मागणी केली होती की मी धनंजय मुंडेची पहिली बायको आहे आणि मला जे मेंटेनन्स आहे ते मला पाहिजे आणि जे जे डोमेस्टिक व्हायलेन्स, घरगुती हिंसाचार आज माझ्यावरती केलेले आहे ते सगळ्यावरती याचिका दाखल केली होती आणि निचले कोर्टामध्ये आम्हाला न्याय देण्यात आलेला आहे। पहिली बायको म्हणून मी मेंटेनन्स मागितला होता, ते न्यायाधीश साहेबांनी आम्हाला दिलेला आहे। जास्त नाही, 15 लाख रुपयाची मागणी केली होती, पण जास्त न देता तरी पण 2 लाख रुपयाची मेंटेनन्स दिलेला आहे। तरी पण ह्यांना धनंजय मुंडेला आम्हाला 2 लाख रुपये पण द्यायचे नको आहे। त्याच्यासाठी ते ऑर्डरचे विरोधात ते सेशन कोर्टामध्ये गेलेले आहे। आमदारकी रद्द होण्याबाबत पण सुनावणी होती, पण त्याच्यामध्ये काय झालं, काही अपडेट आलेत का? नाही, जे आमदारकी रद्द होण्याचा जे केस आहे ते संभाजीनगर हायकोर्टामध्ये चालू आहे। लवकरच लवकर त्याच्यावरती पण सुनावणी होणार आहे। त्यांना नोटीस जाहीर करण्यात आलेला आहे आणि जे त्यांनी खोटा एफिडेविट दिलेला आहे त्याच्यामध्ये पण परलीमध्ये मी एक कोर्ट केस टाकलेला आहे की खोटा एफिडेविट दिलेला, ज्याच्यामध्ये 6 महिन्याची सजा आहे त्यांना। तो ते दोघी केस आहे, त्याच्यावरती अभी 4 तारखेला परत सुनावणी आहे।